महाभारताच्या अरण्यक पर्वात एक प्रसंग आहे. यक्ष युधिष्ठिराला विचारतो किमाश्चर्यम, म्हणजे सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे. त्यावर युधिष्ठिर सांगतो, दररोज असंख्य जीव मरतात, पण जे जिवंत आहेत ते मात्र आपण कायम जिवंत राहू असंच मानतात. याहून मोठं आश्चर्य कोणतं. आज जर हाच प्रश्न पुन्हा विचारला गेला तर कदाचित युधिष्ठिरानं असं उत्तर दिलं असतं. म्हणजे कसं, दररोज अनेक लोक निर्दयपणे मार खाऊन त्रास सहन करतात, पण काही भक्त लोक मात्र ते पाहूनही आनंदात राहतात आणि आपल्यावर कधीच अशी वेळ येणार नाही असं समजतात. याहून मोठं आश्चर्य असू शकतं का. आजची परिस्थिती काहीशी अशीच आहे. अमेरिकेला उद्देशून तू क्या है बे विचारणारा भक्त आज सिलेंडरसाठीच्या रांगेत उभा आहे. नेत्राम साहू उर्फ नेत्या नाहूला आपला सख्खा काका मानणारा भक्त सुद्धा रांगेत उभा आहे. व्हॉट्सअपवर बढाया मारणाऱ्या अंकलच्या घरी पाईपलाईननं गॅस येतो, त्यामुळे ते लांबून लांबून तमाशा बघतायत. आणि आपल्या शेजारी राहणाऱ्या दुबेजींना ते विचारतायत की ट्रम्प तात्या इस्रायलच्या मदतीने इराणला कधी संपवणार आहे. उत्तराच्या आशेनं दुबेजी पश्चिमेकडे नव्हे तर थेट नागपूरकडे बघतायत. आणि शुद्ध देशी माल खाऊन सुस्तावलेले आणि भारतीय करदात्यांच्या पैशातून एसपीजीच्या सुरक्षेचं सुख भोगणारे भागवत काका सांगतायत, मोदीजी एवढे शक्तिमान आहेत की ते मनात आणलं तर कधीही युद्ध थांबवू शकतात. वांजोट्या गप्पा नाहीत, पेपरमध्ये छापून आले, तपासून बघा. आता मोदीजी काय करतील, ज्या दिवशी युद्ध थांबेल त्या दिवशी सांगतील की मी युद्ध थांबवलं. त्यानंतर टीव्हीचे अँकर लाल लाल डोळ्यांनी मोदीजींच्या मास्टर स्ट्रोकवर कार्यक्रम करतील. अँकरनी घरातल्या थोरल्या सुनेप्रमाणे हात नाचवत विरोधी पक्षांना विचारतील, आता तुमच्या बुडाला आग लागली की नाही सांगा. भक्तगण रांगेत उभं राहिल्याचं दुःख विसरून मोदीजींच्या नव्या मास्टर स्ट्रोकचे व्हॉट्सअप फॉरवर्ड्स व्हायरल करण्यासाठी एकवटतील. त्यांची ही निष्ठा बघून मोदीजी त्यांना 5 किलो आटा आणि त्याबरोबर डाटा फ्री देतील. त्याचा खर्च व्हॉट्सअप अंकलचा नोकरी करणारा आणि टॅक्स भरणारा मुलगा उचलेल, हे वेगळं सांगायला नको. धन्यवाद.